तो काय चॅरिटेबल ट्रस्ट नाही चालवणार। ये ऐसे ही सही है हमारा। काय आता प्रत्येक वेळा तेच म्हणतात रिडेव्हलपमेंट। आता 100 वर्ष झाले। धारावीच्या पुनर्विकासाचं कंत्राट उद्योजक अदानींकडे देण्यात आलं। त्यावरून चांगलंच राजकारणी तापले। ठाकरे गटाने नुकताच मोर्चा काढून या निर्णयाला विरोध केलाय, तर भाजपने हा निर्णय ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात झाल्याचा आरोप केलाय। दरम्यान या निर्णयाबद्दल धारावीच्या रहिवाशांना काय वाटतं ऐकूया त्यांच्याकडूनच। माझे 63 वय आहे। माझ्या वडिलांची म्हणजे 79ला वारले तेव्हा त्यांचं 52 होता। 60 म्हणजे 120 वर्ष झालं। तुमचं कुटुंब हे धारावीमध्ये राहत आहे? धारावीमध्ये रिडेव्हलपमेंट होणार आहे धारावीची, काय सांगाल? काय आता प्रत्येक वेळा तेच म्हणतात रिडेव्हलपमेंट। आता 100 वर्ष झाले पण ते काय होत नाही। पण झालं तर पण चांगलंच आहे, वेलकम करूया झालं तर। माझं एक मत आहे की गरीब लोकांसाठी काय आहे, गरीब लोकांसाठी काय आहे, गरीब लोकांसाठी काय ते सुविधा आहे की नाही त्या माहिती हव्यात, त्याची माहिती घ्यायची आहे। हां, ती माहिती पहिली त्या लोकांनी पास केली पाहिजे, डिक्लेअर केली पाहिजे की गरीब लोकांसाठी काय करायचं। ते जे कामधंदा नाही काही नाही त्याला, त्यांनी काय करायचं। तुम्ही किती वर्ष राहता इथे? मी इथे लहानाचं मोठा झालो, माझं जन्मच झाला। अरे मेरा बचपना इधर ही, पैदाइश इधर ही की है। अच्छा, ये जो बोल रहे कि धारावी रीडेवलप करनी है, आपको क्या लगता है इसके बारे में? ये ऐसे ही सही है हमारा, समझे? अच्छा, हाँ, अब किसको किधर फेंक देंगे मालूम पड़ेगा क्या तुमको? ये पहले बताओ। नहीं। हाँ, कोई गारंटी है? कोई गारंटी नहीं है भाई, मैं क्या कर सकते हैं? मतलब आपको यही रहना है? हमको यहीं रहना भाई। और रीडेवलपमेंट चाहिए कि नहीं चाहिए? नहीं चाहिए हमें। सरकार करे या कोई भी करे? कोई भी करे, ऐसे ही हम लोग सही है। अभी कुछ नहीं कहेंगे। अभी ये इलेक्शन ये कर रही है ना पार्टियाँ, या क्या करती हैं क्या बताती हैं, हमको मालूम तो पड़ना चाहिए पहले। अभी तक तो हम लोग को मालूम ही नहीं है कि क्या करने का क्या होएगा। तो ऐसा सुन रहे हैं कि ये तो सब प्राइवेट लैंड है, ऐसा सुन रहा है अदानी ले लिया। और कैसे ले लेगा प्राइवेट लैंड? हाँ, उसकी है क्या अदानी की? काय नाही, आम्ही मागच्या 40-50 वर्षापासून ऐकतो आणि हे सगळं असे वादळं येतात, मोठ्या मोठ्या वार्ता होत काय नाही, हे पण तसंच काहीतरी होणार आहे। आणि डेव्हलपमेंट करायचे म्हणजे खूप मोठा पैसा लागतो। आता तेवढा पैसा कोणाकडे आहे नाही आणि तेवढी सगळी करायची तयारी आहे कोणाची, हे आपल्याला काय कल्पना नाही। दुसरी गोष्ट, जो कोणी डेव्हलप करायला येईल तो काय चॅरिटेबल ट्रस्ट नाही चालवणार। तर त्याने समजा एक 10,000 करोड टाकले तर त्याची आयडिया अशी असणार की आपले 15,000 करोड तरी मिळायला पाहिजे। कोणी तो इन्व्हेस्टर असणार म्हणजे तो त्याचा प्रोफेशनल ॲटिट्यूड असणार, त्याच्यामुळं आणि एवढा मोठा प्रोजेक्ट आहे काय शक्य होईल असं वाटत नाही। आणि दुसरी गोष्ट, सरकारं बदली होतात, येतात जातात, पॉलिसी चेंज होतात, त्याच्यामुळं एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून काय होईल असं मला वाटत नाही। आणि जर झालं तर वेलकम। धारावीच्या रहिवाशांनी ही जागा न सोडण्याचा निर्धार केला। अनेक रहिवाशांनी या रिडेव्हलपमेंटला विरोध केला नाहीये, पण तो अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याची खंतही व्यक्त केली आहे। आता आगामी काळात धारावीचा विकास होणार का? हा विकास अदानी करणार की सरकार, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।